परंतु इथे निश्चित डॉट बॉल आलाय, सॉरी वाईट चेंडू जरूर आपण या ठिकाणी बघितलंय. एक धाव स्कोर बोर्डवर घेतली जाईल आणि एक धावेने इथे धावा बघतोय स्कोर बोर्डवर 2. चांगली फाईट पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम जवळच्या आहेत जरूर, परंतु सध्या एकमेकांच्या विरोधात खेळायचंय. कशा प्रकारे बॅटिंग देखील केली जाईल. गोलंदाज आपण बघतोय, हो फुलटॉच बॉल ऑन साइडला नाही, त्या ठिकाणी शॉट मिड ऑफला जरूर गल्ली पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि इथे एक सिंगलने धाव फलक तुम्ही बघू शकता 3 या धाव संख्येवर. बघा गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही प्रेमला बघू शकता, प्रेमला जरूर बघू शकता. 38 सर्कलचं षटक आहे आणि षटकामध्ये धाव येणे अपेक्षित आहे. नीतू माळी बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा, हो बॅटच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, बॉल चाललाय घरंगळत. 2 टप्प्या अखेर चेंडू सीमा पार, 4 धावा. जबरदस्त मॅच जी मात्र या ठिकाणी एन्जॉय करतोय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आज या क्रीडा नगरीवर मात्र पाहायला मिळते. बघा नीतू माळे स्ट्रायकिंग एंडवर जरूर आहे, त्याचा देखील एक फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना देखील सामना जिंकून दिला होता शिवशक्ती कडाव टीमला बदलापूर या ठिकाणी. परंतु सध्या स्वतःच्या संघासाठी खेळायचं, नावासाठी खेळायचंय. स्विच हिटचा लाजवाब स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नीतू माळी ऑन फायर, 4 धावा, चौका. स्विच हिटचा फटका आपण पाहिला आणि तदनंतर तुम्ही बघू शकता यावेळेस चौकार आला. चौकाराच्या मदतीने जबरदस्त धावसंख्या पाहतोय. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय ऑन साइडला, दर्जेदार षटकार. संख्येवर बघा जयेश बाद झाला, तिथून असं वाटलं होतं की वातावरण थोडं शांत होईल की काय, परंतु प्रेमच्या विरोधात नीतू माळीची बॅटिंग कमालीची राहिले आणि या पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आपण बघतोय. सेकंड गोलंदाज तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज अभि देवगरे. नक्कीच जबरदस्त मॅच पाहायला मिळेल, कारण तलपे वडवली देखील एक चांगला संघ आहे, त्याच्या विरोधात देखील बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉच, त्याला फ्लिप केलाय, शॉट मिड ऑफला जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न नाही आहे. बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं. आणि यावेळेस जर पाहिलं ना तर गोलंदाज गणेशला तुम्ही बघू शकता यावेळेस स्ट्राईकवर आणलं जात आहे नीतूला. सध्या तरी नीतू फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि यावेळेस देखील त्या धावा देखील बनल्या जातील. येस वाईड बॉल. येस दोन बॅटरने जर बॅक टू बॅक 2 चौकार मारले तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पप्पू दादा देशमुख आशाने, अशोमेक पाली पप्पू दादांकडून दिले जातील 100 रुपयांचं कॅश प्राइज. बॅक टू बॅक 2 चौकारसाठी यावेळेस बॉल हवेत आहे, उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे. बॉल चाललाय हवाई सफर, चेंडू सीमा पार,
वन बाउन्स 4 रन चौकार. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग देखील आपण या ठिकाणी बघतोय आणि इथे एक चौकार जरूर आलाय बघा. मागच्या बाजूला विजांचा कडकडाट देखील चालू आहे. म्हणजेच 19 तारीख देखील आपल्याला दिले. 19 तारखेला नक्कीच पावसाचा सावट आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ही या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. या अंतिम रात्रीमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नीतू माळी पुढे एकदा बॅटिंग स्टान्सवर तुम्ही बघू शकता. हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मधून फटका चांगला होता. एक बनले दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि इथे एकच धाव घेतली जाईल. एक या धाब्याने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलाय तब्बल 24 आकड्यावर आपण बघतो. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये गणेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय नीतू आणि त्याच्या समवेत तुम्ही पाहू शकाल अभिला चांगला खेळाडू आहे. हो यावेळेस मात्र लाभ केलाय. वॉटर स्ट्रोक बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय अभिच्या बॅट मधून करारा स्ट्रोक. चेंडू सीमा पार षटका. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध जो मात्र जरूर आपण बघतोय. तळपे वडवली त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कडाव अंडर 25 ला तुम्ही बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. अमोल मसने आणि रवी मसने यांच्या माध्यमातून अजून एक षटकार मारला तर 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अभि साडी. हे पारितोषिकीचं खैरात जरूर आपण या ठिकाणी बघतोय. ऑन साइडला बाडिश लॉंगा प्रिझन मध्ये शतरक्षक फार दूरवर आहे आणि इथे पाहिलं ना तर जे ड्रॉप झाले एक बनले दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धाबा मात्र सहजगत्या प्राप्त केलेत. जबरदस्त बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. गडेच्या विरोधात प्रहार करण्यास सुरुवात केलंय अभिने आणि इथे पाहिलं ना तर चांगली मॅच जी मात्र पाहायला मिळेल. बघा हवेचा देखील वेग वाढलाय. जशी जशी हवेचा वेग वाढेल तसं तसे धावा बनल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. परंतु दोन्ही टीमचे संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार या ओव्हर मधील शेवटचा बॉल. ओहो जबरदस्त हाताळला. वेग जबरदस्त होता या बॉलवर आणि ते दुसरा षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवर. 32 धावा आपण जरूर बघतोय. चांगली बॅटिंग करत असताना टीम कडाव अंडर 25 ला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दुसऱ्या साईडला तळपे वडवली खेळत असताना एक चांगली मॅच जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूला बघा प्रेक्षकांची अलोट गर्दी या ठिकाणी आपण जरूर बघतोय. दोन षटकार तिसरा षटक बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदिनाथ निनाथला तुम्ही बघू शकता. पहिला बॉल हो यावेळेस मात्र फ्लिप केलाय. त्या ठिकाणी शॉट मिड ऑफ मध्ये जरूर शतरक्षक पाहायला मिळालं. या 2 फलंदाजासाठी खरं तर पारितोषिक लावलं जात आहे. सूरज पवार केतन दुगाडे सुधाशेठ गंगावणे या 3 साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 2500 रुपये 1100 रुपये दिले जातील आणि चौकार हॅट्रिक साठी देखील 1100 रुपये दिले जातील. षटकार हॅट्रिक साठी 2500 रुपये दिले जातील. ही ओळख आहे या 3 साहेबांची. सूरज पवार केतन दुगाडे आणि सुधाशेठ गंगावणे केतन दुगड यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाईल. फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय घेतली जाईल. एक सिंगल धाव शांतमध्ये चालू असलेला सामना आपण या ठिकाणी जरूर बघतोय. हवेचा वेग देखील जरूर वाढला. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये आले 1 धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी जरूर आपण बघतोय.
इथे दोन आल्या धाव फलक आपण बघतोय 35 या आकड्यावर. फुलटॉच बॉल होता यावेळी स्लो फुलटॉच. जरूर प्रयत्न भरपूर चांगले होते परंतु इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, जणू काय फेकी होते, गोलंदाजाचा लक्ष नाहीये. आणि इथे मी तर म्हणेन एक डॉट बॉलची संगता जरूर बघतोय. निनांश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय निनांतला. पप्पू दादा देशमुख अशोमेक पाली यांच्याकडून 2 षटकाराचं 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पप्पू दादांचं खरं तर हे प्रेम सातत्याने आम्हाला पाहायला मिळतंय. या दोन्ही बॅटरवर असलेलं हे प्रेम सातत्याने पाहायला मिळतोय. 200 रुपयांचं कॅश प्राइज बॅक टू बॅक. 200 वरून 500 वर येतील परंतु मॅच गरमागरम व्हायला पाहिजे. हरकत नाही, करूया ते देखील गरमागरम. 2 बोल्डला 200 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बघा 200 कदाचित आकडा वाढू शकतो. यावेळी स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ते घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. बघा चांगली गोलंदाजी आपण बघतोय निनांत या गोलंदाजाची. सातत्याने खेळत असताना तळपे वडवली टीम कडून चांगलं नेतृत्व करत असताना गोलंदाज तुम्ही निनांतला देखील बघू शकता. जबरदस्त सध्या तरी आपण बघतोय विजांचा कडकडाट चालू आहे आणि शांततेत क्रिकेटचे सामने देखील आपण या ठिकाणी बघतोय. एक चांगले मॅच श्री दीपक दादा इलम आयोजित जय देव्वा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये वडा स्ट्रोक नीतू माळी एक मोठं नाव त्याच्या बाट मधून आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाघाची दाढ फोडला पाड चेंडू सीमा पार षटकार. आता किरी जुना झालाय, बरोबर, हरकत नाहीये. चांगलं मॅच या ठिकाणी आपण बघतोय. शेवटच्या बॉलवर या ठिकाणी षटकार जरूर आलाय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावर. बघा पारितोषिक तर भरपूर लावलंय परंतु ते मिळवण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जात नाहीये. इथे मी तर म्हणेन सूरज पवार, केतन दुगड, सुधास शेठ गंगावणे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारास 1100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर पप्पू दादा देशमुख यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकारास हे पारितोषिक खरं तर मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 46 धावसंख्या जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. जरूर चांगलं मॅच या ठिकाणी आपण बघतोच. प्रथमतः बॅटिंग करत असताना चला पंच जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. आपण देखील ताकीद द्या समोरच्या टीमला कारण आजचा फायनल दिवस, अंतिम रात्र देखील आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज संकेतला तुम्ही बघू शकता. बघा संकेत देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिला बॉल केतन गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर लॉप केलाय. वडा स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला. अभि देवघरेचा हा दणका बॉल चाललाय सीमा पार षटकार. पाहायला मिळते फुल टॉच आणि यावेळेस मात्र फटका थोडासा फसला होता. मी तर म्हणेन फसलिप मध्ये जरूर पंचांनी रेफर केलाय आणि इथे नो बॉलची सांगता म्हणजेच व्हीमारचा चेंडू पाहायला मिळाले. थर्ड अंपायर कडे हा निर्णय रेफर केलाय जरूर आणि इथे आम्ही चेक करूया. जसा चेक केला जाईल तोपर्यंत तो वेट अँड वॉच. यस नो बॉल म्हणजेच येणारा बॉल असेल फ्री हिट. नो प्लस पंच एक धाव घेतली का?
हो ओके धन्यवाद. नो प्लस वन अशा 2 धावा घेतल्या जातील. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन तुम्ही बघू शकता. नीतू माळी पुणे एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर जरूर पाहतात. यावेळेस मात्र संख्येच्या विरोधात आक्रमण चालू आहे. सध्या तरी फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी. बॉल त्या ठिकाणी अडवला गेलाय. त्यानंतर घेतली जाईल 2 धावा. इथे तिसरीचा प्रयत्न फेकी चुकीची. बॅकअप नाहीये आणि इथे 3 धावा सहजगत्या प्राप्त झाल्यात. बघा कदाचित धाव झाली, कदाचित झेल पकडली असती, परंतु वाऱ्याचा वेग आहे ना त्यांनी मित्र म्हणेन चुकी केली असेल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी जरूर आपण बघतोय थोडासा अडथळा मैदानाच्या आतमध्ये. बघा रात्रीचा खेळ जरूर आपण बघतोय, त्यात देखील अडथळा जरूर आपण बघतोय. विजांचा कडकडाट चालू आहे, अगदी वाऱ्याचा वेग देखील चालू आहे. परंतु काय घडणार या मॅच मध्ये, पावसाची हजेरी येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चांगली फायटिंग टोटल आपण स्कोर बोर्डवर बघतोय. चांगली धावसंख्या धाव फलकावर आपण बघतोय 58 धावा जरूर या ठिकाणी बघतोय. शेवटची मॅच आहे. हो यावेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी देखील कमी आहे, परंतु घडणार काय या मॅच मध्ये. ओ झेल ड्रॉप जरूर झाले आणि इथे मी तर म्हणेन 2 धावा जो मात्र सहजगत्या प्राप्त झालेत. बघा क्षेत्ररक्षकाने केलेली जबरदस्त प्रयत्न ते देखील या ठिकाणी आपण बघतोय. जरूर चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल खरं तर फटका देखील फसला होता, परंतु हो जबरदस्त स्ट्रोक. इथे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला गेलाय आणि इथे फेकी होईपर्यंत 1 धाव घेतली जाईल. बघा शांततेचा खेळ चालू आहे. जरूर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी जी मात्र या ठिकाणी आपण बघतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडला सागरची देखील बॅटिंग पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण जणू काही तळपी वडवली देखील चांगला संघ. इथे फटका फसलाय आणि इथे झेल तिसऱ्या अटमला ते झेल प्राप्त केले. फलंदाज बाद नीतू माळी बॅक टू द पवेलियन. फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना विशाल. बघा विशाल गेल्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता विशालला, आणि या ठिकाणी बॅटिंग देखील करावी लागेल. विशाल यावेळेस आपण बघू शकता वाईट चेंडूची सांगता, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद, वाईट बॉल, खराब चेंडू. चांगला बॅटर आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. धावा देखील बनवल्या जातात, परंतु शेवटचा चेंडू इथे आला. डॉट षटक संपलाय. 4था मैदानाच्या आतमध्ये धावा बनलेत.